डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं 20 जुलै रोजी सकाळी 6 ते 21 जुलै सकाळी 6 या 24 तासांमध्ये सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत। या कालावधीत अत्यावश्यक आरोग्य सेवा मात्र सुरू राहणार आहेत। शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या सहकार्यानं डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील आरोग्य सेवा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशननं घेतलाय। या अनुषंगानं कोल्हापूर मेडिकल असोसिएशननं 20 जुलै रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीत कोल्हापुरातील आरोग्य सेवा ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या कालावधीत सर्व नियमित OPD सेवा, नियोजित शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद असणार आहेत। आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार सुरू असणार आहेत। कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर AB पाटील यांनी ही माहिती दिली। कल्याण डोंबिवली येथे शास्त्रीनगर म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफवर एक 15 दिवसापूर्वी मोठे हल्ले करण्यात आले। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट हा राज्यव्यापी बंद निषेध पाळत आहे। त्यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनसुद्धा सोमवार 26 जुलै सकाळी 6 पासून मंगळवार 21 जुलै सकाळी 6 पर्यंत सर्व वैद्यकीय सेवा स्थगित करण्यात येत आहे। त्यामध्ये OPD बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येत आहे। सर्जरी किंवा बाकी नियमित सेवा स्थगिती करण्यात येत आहेत आणि ज्या आपत्कालीन सेवा आहेत, जीवनरक्षक सेवा आहेत, प्रसूतीसारख्या सेवा आहेत त्या फक्त चालू ठेवण्यात येत आहेत। या आंदोलनात ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसंच इतर सर्व वैद्यकीय शाखांमधील डॉक्टर, विविध वैद्यकीय संघटना, परिचारिका संघटना, पॅरामेडिकल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्रातील संबंधित विविध संघटनांचा सहभाग असणार आहे।